वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. ही मागील वर्षाची बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिका आहे. विषय आहे पॉलिटिकल सायन्स म्हणजेच राज्यशास्त्र या विषयाची आणि परीक्षा झाली होती 1 मार्च 2023 या रोजी. इथे दिलेला आहे पहा. ही बोर्डची प्रश्नपत्रिका आहे आणि एक सराव म्हणून तुम्ही सोडवा. इथे तुमचा सीट नंबर टाकायचा असतो प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर आणि 3 तासाचा वेळ आहे. 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. सूचना दिलेल्या असतात त्या वाचायच्या आणि फॉलो करायच्या. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. उजवीकडे दिलेल्या संख्या पूर्ण गुण दर्शवतात. आणि महत्त्वाची तिसरी सूचना, प्रत्येक प्रश्न किंवा नव्या प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पानावर करावा. म्हणजेच पहिला, दुसरा, तिसरा असे जे प्रश्न आहे नवीन पानावर घ्यायचे. शक्यतो अ आणि ब असे उपप्रश्न असतील ते सुद्धा नवीन पानावर घ्या. म्हणजे तुमची उत्तरपत्रिका अतिशय नीटनेटकी आणि छान दिसेल. ही प्रश्नपत्रिका मी या चॅनलवर पोस्ट केलेली आहे, ती पाहू शकता. याची उत्तरं कशी लिहायची ते आता पाहणार आहोत. चला तर पाहूया. राज्यशास्त्र इयत्ता 12वी कला शाखेची मागील वर्षाची प्रश्नपत्रिका, त्याची उत्तरं पाहूया. प्रश्न क्रमांक पहिला, अ. कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. आता अ प्रश्नाला 5 गुण आहेत. हे 20 गुण जे दिलेले आहेत ते एकूण पहिल्या प्रश्नाचे आहेत. त्यातले 5 प्रश्न 5 गुण जे आहेत ते अ या उपप्रश्नाचे आहेत. इथे म्हटलेलं आहे विधाने पूर्ण करा. म्हणजे फक्त उत्तराचा शब्द न लिहिता पूर्ण विधान लिहायचं आणि मग मध्ये उत्तर लिहायचं आहे. 1. सोव्हिएट रशियाचे विघटन टिंबटिंब यावर्षी झाले. पर्याय 1991, 1989, 1998 आणि 2000. अचूक उत्तराचा जो पर्याय आहे तो आहे 1991. मग पूर्ण विधान लिहायचं. सोव्हिएत रशियाचे विघटन 1991 यावर्षी झाले आणि 91च्या खाली 2 रेषा मारायच्या आहेत. नंतर एक ओळ सोडायची, मग दुसरं विधान लिहायचं. परदेशी चॅनल भारतात येईपर्यंत टिंबटिंब हेच एकमेव दूरचित्रवाणीचे माध्यम होते. पर्याय सोनी, झी, दूरदर्शन आणि स्टार. आता याचं अचूक उत्तर आहे दूरदर्शन. ते पण पूर्ण वाक्य लिहायचं आणि मग पुढचं विधान लिहायचं एक ओळ सोडून. 3. 2011च्या जनगणनेनुसार भारतीय महिलांचे साक्षरतेचे प्रमाण टिंबटिंब टक्के आहे. पर्याय 65.46, 70, 44.50 आणि 58. याचं अचूक उत्तर आहे 65.46. पूर्ण वाक्य लिहायचं, एक ओळ सोडायची, पुढचं विधान. सरंजामशाहीच्या विरोधात 1967 टिंबटिंबमधील नक्षलवारी येथे आंदोलन करण्यात आले. पर्याय गोवा, पश्चिम बंगाल, बिहार आणि केरळ. अचूक उत्तर आहे पश्चिम बंगाल. 5. 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर टिंबटिंब देशाची निर्मिती झाली. पर्याय बांगलादेश, श्रीलंका, इंडोनेशिया, म्यानमार. आणि अचूक उत्तर आहे बांगलादेश. 5 गुणांच्यासाठी 5 लिहायचे प्रश्न. पहिल्यातलाच प्रश्न क्रमांक ब आहे. खालीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. 3 गुण आहे. म्हणजे 3 गट दिलेले असतील, त्यातली एक जोडी चुकीची आहे, ती दुरुस्त करून लिहायची. 1. अ. एरिट्रिया इथिओपियापासून स्वातंत्र्य. ब. पूर्व तिमोर इंडोनेशियापासून स्वातंत्र्य. क. चेचन्या ब्रिटनपासून स्वातंत्र्य हवे. अचूक उत्तर आहे चेचन्या रशियापासून स्वातंत्र्य हवे. चेचन्या रशियापासून स्वातंत्र्य. 2. अ. आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबतचे नियम गॅट 1948. ब. जागतिक व्यापार संघटना WTO 2000. क. जागतिकीकरण 1991. यामध्ये चुकीची जोडी दुरुस्त करूया आपण. जागतिक व्यापार संघटना 1995. तिसरा गट. अ. नीती आयोग 2015. ब. आर्थिक सुधारणांच्या कार्यक्रमाची सुरुवात 1991. क. महिला सक्षमीकरण धोरण 2018. अचूक उत्तर आहे महिला सक्षमीकरण धोरण 2001. प्रश्न क्रमांक क आहे. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. इथे पण विधान पूर्ण लिहायचं आहे. 4 गुण आहेत. 1. शीतयुद्धोत्तर काळात अमेरिकेने जागतिक अर्थव्यवस्थेवर आधिपत्य गाजविण्यास सुरुवात केली. कारण. पर्याय अ.
आर्थिक क्षेत्रात बऱ्याच देशांनी समाजवादी अर्थव्यवस्थेचा त्याग केला. ब. युगोस्लावियाचे विघटन होऊन नवीन राष्ट्रे उदयाला आली. क. अमेरिकेच्या लष्करी आणि आर्थिक ताकदीला कोणीही आव्हान देऊ शकत नव्हते. याचं अचूक पर्याय किंवा उत्तर आहे अमेरिकेच्या लष्करी आणि आर्थिक ताकदीला कोणीही आव्हान देऊ शकत नव्हते. 2. भारत हे एक विकसनशील राष्ट्र आहे कारण. पर्याय अ. भारत खनिज तेलाच्या बाबतीत समृद्ध आहे. ब. भारताला विकास साधण्यासाठी उद्योग क्षेत्रांमध्ये आर्थिक गुंतवणुकीची गरज आहे. क. भारतात लोकसंख्या जास्त आहे. आणि अचूक उत्तर आहे क. भारतात लोकसंख्या जास्त आहे. तिसरा प्रश्न. 1990 साली भारताने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज घेतले कारण. अ. महागाई वाढ होऊन सार्वत्रिक रोष निर्माण झाला. ब. जलद औद्योगिकीकरण करण्यासाठी. क. 1980च्या दशकात भारताला आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले. आणि अचूक उत्तर आहे क. 1980च्या दशकात आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. 4. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारत पाक या दोन देशात सातत्याने वाद सुरू आहे कारण. पर्याय अ. जम्मू काश्मीरचा प्रश्न. ब. ब्रह्मपुत्रेच्या पाणी वाटपाचा प्रश्न. क. तिबेटचा प्रश्न. अचूक उत्तर आहे जम्मू काश्मीरचा प्रश्न. प्रश्न क्रमांक पहिल्यातलाच ड आहे. दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा. 4 गुण. 1. जेव्हा एक राज्य इतर राज्यांवर लष्करी ताकदीच्या वापराशिवाय प्रभाव पाडते. एक संकल्पना लिहायची आहे, त्याला म्हणायचं आहे सॉफ्ट पॉवर. 2. अनेक देशात कार्यरत असलेली कंपनी, तिला म्हणायचं बहुराष्ट्रीय कंपनी किंवा मल्टीनॅशनल कंपनी असं म्हणतात. 3. जास्त उत्पन्न देणाऱ्या जातीच्या बियाणांचा विकास, सिंचन पद्धतींचा विस्तार, याला म्हणायचं आहे हरित क्रांती. क्रमांक 4. लोकांचा राज्याच्या निर्णय प्रक्रियेतील सहभाग. संकल्पना आहे सहभागयुक्त लोकशाही. ई प्रश्न आहे. गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. 4 गुण. काही गट दिलेले त्यात विसंगत किंवा गटात नाही बसत असा शब्द ओळखायचा. 1. ब्रिक्सचे सदस्य भारत, रशिया, चीन, अमेरिका. याचं गटात न बसणारा अमेरिका म्हणजे ब्रिक्सचा सदस्य नाही. 2. पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराईट, शिक्षण. या गटात न बसणारा शब्द आहे शिक्षण. 3. भाषावाद, प्रांतवाद, राष्ट्रवाद, जमातवाद. गटात न बसणारा शब्द आहे राष्ट्रवाद. 4. अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, दलाई लामा, मेघालय. गटात न बसणारा शब्द आहे दलाई लामा. प्रश्न क्रमांक दुसरा. अ. खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. आता प्रश्न दुसरा जो आहे त्याला एकूण 9 गुण आहेत आणि अ प्रश्न आहे त्याला 4 गुण आहेत. संकल्पना चित्र दिलेलं आहे. सुशासनाची मूल्य. 4 मूल्य लिहायची इथे. 4 चौकटी, 4 गुण आहेत. या चौकटी पेनने केल्या तरी चालतात. आपण सुशासनाची मूल्य पाहूया. समावेशकता, पारदर्शकता, उत्तरदायित्व, सहमतीदर्शक. ही 4 लिहिली तरी चालतील किंवा आणखी 4 मूल्य आहेत त्यापैकी कोणतीही लिहा. ती मूल्यसुद्धा मी इथे तुम्हाला देते. प्रतिसादात्मक, कायद्याचे राज्य, सहभागात्मक, परिणामकारक आणि कार्यक्षमता. या 8 पैकी कोणतेही 4 लिहिले तरी तुम्हाला 4 गुण मिळतील. प्रश्न क्रमांक ब आहे. खालील नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 गुण आहेत. प्रश्न दिलाय आशिया खंडातील कोणत्याही 5 देशांची नावं लिहायचं. आशिया खंडातले 5 देशांची नावं लिहायची आहेत. ती आपण पाहूया. श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, ब्रह्मदेश, नेपाळ, भूतान. यापैकी कोणतेही 5 नावं तुम्ही लिहू शकता आशिया खंडातले. प्रश्न क्रमांक 3. खालील विधाने बरोबर की चूक ते कारण सांगा. म्हणजे विधान चूक आहे की बरोबर ते सांगून त्याचं कारण सांगायचं. कोणतेही 5 सोडवायचे. 7 पैकी 10 गुण आहेत. म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण. चुकी बरोबर ओळखायला 1 गुण आणि त्याचं कारण लिहायला 1 गुण. 1. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिला हक्क संरक्षणासाठी करण्यात आली. 2. राजकीय कार्यकारी प्रमुखाविरोधात लोकायुक्त चौकशी करू शकतात. 3. 1980च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात. 4. समाज परिवर्तनासाठी व राष्ट्रीय एकात्मतेसाठी लोकशाही आवश्यक आहे. 5. पारंपरिक प्रशासन कार्यक्षम होते. 6. राष्ट्रीय एकात्मता परिषदेची स्थापना करण्यात आली. 7. भारतामध्ये नियोजन आयोगाची निर्मिती कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात आली. आपण चूक की बरोबर
कारण स्पष्ट करूया. क्रमांक 1, राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिला हक्क संरक्षणासाठी करण्यात आली. उत्तर लिहायचं त्याचं. वरील विधान बरोबर आहे एवढं लिहिलं की तुम्हाला याचा 1 गुण मिळेल आणि मग त्याचं कारण लिहायचं. महिलांच्या हक्कांचे व कायदेशीर बाबींचे संरक्षण करण्याची ग्वाही राष्ट्रीय महिला आयोगाच्या स्थापनेच्या वेळी देण्यात आली. एवढं लिहिलं की दुसरा गुण, म्हणजे याला 2 गुण आहेत. क्रमांक 2, राजकीय कार्यकारी प्रमुखांविरोधात लोकायुक्त चौकशी करू शकतात. त्याचं उत्तर लिहायचं आहे. वरील विधान चूक आहे. कारणे लिहायची त्याची. 1, ते शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करतात. राष्ट्रपती राज्यपालाविरुद्ध करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्याचा अधिकार त्यांना नाही. 3, 1980च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात. उत्तर लिहायचंय. वरील विधान चूक आहे. कारण लिहायचं त्याचं. 1990च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात. 4, समाज परिवर्तनासाठी व राष्ट्रीय एकात्मतेसाठी लोकशाही आवश्यक आहे. उत्तर वरील विधान बरोबर आहे. कारण लिहायचंय त्याचं. शांततापूर्ण आणि घटनात्मक मार्गाने समाज परिवर्तन घडवून आणणे हे लोकशाहीतच केवळ घडू शकते. लोकशाहीमुळे देशातील सर्व घटकांना राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते. 5, पारंपरिक प्रशासन कार्यक्षम होते. उत्तर लिहायचं. वरील विधान चूक आहे. कारण त्यातील दप्तर दिरंगाई व भ्रष्टाचार यामुळे हे प्रशासन अकार्यक्षम होते. 6, राष्ट्रीय एकात्मता परिषदेची स्थापना करण्यात आली. उत्तर हे विधान बरोबर आहे. कारण जमातवाद, जातीयवाद, प्रादेशिकतावाद, भाषावाद यासारख्या संकुचित प्रवृत्तींशी लढण्याचा मार्ग शोधून काढण्याची गरज होती. 7, भारतात नियोजन आयोगाची निर्मिती कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी झाली. उत्तर वरील विधान चूक आहे. कारण लोकांचे राहणीमान उंचावणे आणि देशाचा आर्थिक विकास करणे या उद्देशांनी मार्च 1950 मध्ये नियोजन आयोगाची निर्मिती झाली. प्रश्न क्रमांक 4, खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा. कोणतेही 3. 5 दिलेले आहेत, 3 सोडवायचे. 9 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. 1, भारत बांगलादेश. 2, लोकपाल भ्रष्टाचार निर्मूलन. 3, भारतीय समाज स्त्री पुरुष असमानता. 4, मानवी हक्क मानवतावादी हस्तक्षेप. 5, राष्ट्रीय एकता प्रादेशिक अस्मिता. आपण 5ही सोडवूया. 1, भारत आणि बांगलादेश. उत्तर 1, पश्चिम पाकिस्तानच्या जोखडातून पूर्व पाकिस्तानची मुक्तता करण्यात म्हणजेच बांगलादेशला स्वातंत्र्य मिळण्यात भारताचा हस्तक्षेप निर्णायक ठरला. 2, बांगलादेशचे पहिले पंतप्रधान शेख मुजीब उर रेहमान यांची 1971 साली हत्या होईपर्यंत दोन्ही देशांचे संबंध मैत्रीपूर्ण होते. 3, 1975 नंतरच्या काळात भूसीमा आणि सागरी सीमा यावरील विवाद, तिस्ता नदीच्या पाण्याच्या वाटपावरील विवाद यामुळे 2 देशांच्या संबंधात तणाव निर्माण झाले, मात्र त्यांचे निराकरण करण्यात आले. 4, सीमापार दहशतवाद आणि देशांतर्गत विद्रोह या भारत व बांगलादेश यांच्या सामायिक समस्या आहेत. 2, लोकपाल आणि भ्रष्टाचार निर्मूलन यातील सहसंबंध पाहूया आपण. उत्तर 1, स्वीडन या देशामध्ये शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधातील भ्रष्टाचाराच्या तक्रारींची चौकशी करणारी आणि त्यांचे निवारण करणारी यंत्रणा स्थापन करण्यात आली. 2, भारतातील वाढत्या प्रशासकीय भ्रष्टाचारावर नियंत्रण प्रस्थापित करण्याची गरज जाणवत होती. 3, त्यासाठी लोकपाल ही यंत्रणा निर्माण करण्याची मागणी जनतेकडून सातत्याने केली जात होती. 4, लोकमताच्या दबावाखाली भ्रष्टाचार निर्मूलन करणारी यंत्रणा म्हणजे लोकपाल व लोकायुक्त निर्माण करणारा कायदा भारतीय संसदेने सन 2013 मध्ये केला. या कायद्याच्या अंमलबजावणीची सुरुवात सन 2014 पासून करण्यात आली. 5, भारताच्या पहिल्या लोकपालाची नेमणूक सन 2019 मध्ये करण्यात आली. 3, भारतीय समाज
व स्त्री पुरुष विषमता यातील सहसंबंध पाहूया आपण. उत्तर 1. भारतीय समाज परंपरानिष्ठ आणि पुरुषप्रधान आहे. 2. धार्मिक परंपरा, सामाजिक रूढी व प्रथा स्त्रियांवर अन्यायकारक निर्बंध लादत असत. 3. 19व्या शतकापर्यंत स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाकारण्यात आला होता. 4. मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप. उत्तर 1. 1990च्या दशकात काही राष्ट्रांचे विघटन आणि नव्या राष्ट्रांचा उदय होत असतानाच प्रचंड प्रमाणात वांशिक अत्याचार आणि मानवी हक्कांची पायमल्ली घडली. 2. या अभूतपूर्व परिस्थितीत जगाला मानवाधिकार आणि शांतता रक्षणाची जबाबदारी असणाऱ्या संयुक्त राष्ट्र या जागतिक संघटनेने हस्तक्षेप करणे अपेक्षित होते. 3. त्यातूनच मानवतावादी हस्तक्षेपाची संकल्पना उदयास आली. आंतरराष्ट्रीय कायद्याचे पाठबळ असलेल्या संयुक्त राष्ट्रांनी कंबोडिया, सोमालिया आणि युगोस्लाविया या देशात मानवी हक्कांची जोपासना करण्यासाठी मानवतावादी हस्तक्षेप केला. 5. राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता यातील सहसंबंध. उत्तर 1. राष्ट्रीय एकता आणि प्रादेशिक अस्मिता एकमेकांशी विसंगत नाहीत. 2. भारतासारख्या खंडप्राय आणि विविधतेने नटलेल्या देशात प्रादेशिक अस्मितेचा आदर करूनच राष्ट्रीय एकात्मता साध्य करता येईल. 3. राष्ट्रीय एकात्मता आणि प्रादेशिक अस्मिता यांच्यात समतोल प्रस्थापित करण्यासाठी भारताने संघराज्यात्मक शासन पद्धतीचा स्वीकार केला. 4. प्रादेशिक अस्मिता जोपासण्यासाठी राज्यांची भाषावार पुनर्रचना करण्यात आली. 5. राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टात 22 भाषांचा समावेश करण्यात आला. राज्यांना यापैकी कोणत्याही भाषेत राज्यकारभार करण्याची मुभा देण्यात आली. प्रश्न 5. खालील विषयावर तुमचे मत 25 ते 30 शब्दात मांडा. कोणतेही 3 सोडवा 5 पैकी. एकूण 12 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. 1. ई प्रशासनामुळे शासकीय प्रक्रिया जलद झाली. 2. शांतता व स्थैर्य यांची राष्ट्राच्या प्रगतीसाठी गरज असते. 3. पर्यावरण ऱ्हासामुळे अनेक समस्या निर्माण होतात. 4. उदारमतवादी लोकशाही आवश्यक आहे. 5. जागतिकीकरणामुळे ग्राहकांना दर्जेदार वस्तू व सेवा मिळतात. 4 गुणांच्यासाठी स्वमत लिहायचे. क्रमांक 1. ई प्रशासनामुळे शासकीय प्रक्रिया जलद झाली. उत्तर या विधानाशी मी सहमत आहे. त्याची कारणं लिहायची. नंबर 1. संगणकाद्वारा माहिती साठवण करणे शक्य झाले आहे. 2. गरज असेल तेव्हा ती माहिती विना विलंब उपलब्ध होते. 3. माहितीच्या उपलब्धतेमुळे शासकीय निर्णय प्रक्रियेत होणारा विलंब टाळता येतो. 4. शासनाचे नागरिकांप्रती असणारे उत्तरदायित्व आणि पारदर्शक कारभार ई प्रशासनामुळे प्रस्थापित होतात. 2. राष्ट्राच्या प्रगतीसाठी शांतता व स्थैर्य यांची गरज असते. उत्तर या विधानाशी मी सहमत आहे. कारणे. 1. कामगार व विद्यार्थी वर्गाची आंदोलने, शेतकऱ्यांचे लढे, जातीय दंगली व जातीय हिंसाचारामुळे अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण होते. 2. या समस्या किंवा आंदोलने आटोक्यात आणण्यासाठी शासनाचा वेळ खर्ची पडतो. तसेच आंदोलनाच्या काळात सार्वजनिक मालमत्तेची नासधूस होते. 3. दुर्मिळ असलेली साधनसंपत्ती अनुत्पादक उपक्रमांवर खर्च करावी लागते. त्यामुळे राष्ट्राच्या प्रगतीत खंड पडतो. 4. देशाची आर्थिक प्रगती होण्यासाठी सर्व समाज घटकांनी संयम बाळगणे आणि सामंजस्याची भूमिका घेणे गरजेचे आहे. त्यामुळे देशात शांतता व स्थैर्य वाढेल आणि देशाची प्रगती होईल. 3. पर्यावरण ऱ्हासामुळे अनेक समस्या निर्माण होतात. उत्तर पाहूया. या विधानाशी मी सहमत आहे. त्याची कारणं. 1. हवामान बदल. हवामान बदलाचे प्रमुख कारण हरितगृह वायूंचे उत्सर्जन हे आहे. त्यामुळे दुष्काळ, वणवे, उष्णतेच्या लाटा आणि पूर यासारख्या तीव्र वातावरणीय समस्या उद्भवतील. 2. प्रदूषण. हवेचे प्रदूषण आणि हवामान बदल यांचा निकटचा संबंध आहे. हरितगृह वायूमुळे पृथ्वीची उष्णता तर वाढतेच, त्याशिवाय महानगरांमध्ये दाट धुक्यासारखे प्रदूषण वाढून लोकांच्या आरोग्यास हानी पोहोचते. 3. जंगलतोडीतून उद्भवणाऱ्या समस्या. जंगले कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात
जो एरवी पर्यावरणात मिसळून जागतिक तापमानवाढीत भर घालतो. जंगलतोड झाल्यामुळे जंगलावर अवलंबून असणारे प्राणी आणि मानवाच्या रोजच्या जगण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. 4. पाण्याची कमतरता. लोकसंख्या वाढ आणि हवामान बदल यामुळे निर्माण होणारी दुष्काळी परिस्थिती, त्यामुळे पाण्याची कमतरता हा आज मोठा प्रश्न उभा राहिला आहे. स्वच्छ आणि सुरक्षित पाणी मिळवणे ही लोकांसमोरील मोठी समस्या आहे. 5. जैवविविधतेचा ऱ्हास. हवामान बदल हेही जैवविविधतेच्या ऱ्हासाचे प्रमुख कारण आहे. जैवविविधतेच्या ऱ्हासामुळे अन्न सुरक्षेचा आणि लोकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहतो. 4. उदारमतवादी लोकशाही आवश्यक आहे. उत्तर: या विधानाशी मी सहमत आहे, कारण उदारमतवादी लोकशाही ही एक प्रबळ विचारधारा आहे. पूर्व युरोपातील पूर्वाश्रमीच्या साम्यवादी राजवटींनी अमेरिका प्रणीत उदारमतवादी लोकशाही विचारधारा स्वीकारली आहे. या विचारधारेत वैयक्तिक स्वातंत्र्याला महत्त्वाचे स्थान आहे. त्याचबरोबर तो एक शासन प्रकार आहे. त्याचा स्वीकार भारताने केला आहे. 5. जागतिकीकरणामुळे ग्राहकांना दर्जेदार वस्तू व सेवा मिळतात. उत्तर: या विधानाशी मी सहमत आहे. कारणे: 1. जागतिकीकरणानंतर संपूर्ण जग एक व्यापारपेठ बनली आहे. 2. या वस्तू व सेवांच्या आयात निर्यातीवरील निर्बंध दूर झाले आहेत. 3. बहुराष्ट्रीय उद्योग व व्यापार संस्था ग्राहकांना उत्कृष्ट गुणवत्ता असलेल्या वस्तू व सेवा उपलब्ध करून देतात. प्रश्न क्रमांक 6. खालील प्रश्नांची उत्तरे 80 ते 100 शब्दात लिहा. कोणतेही 2 सोडवायचे. 4 पैकी 10 गुण म्हणजे एका प्रश्नाला 5 गुण. 1. भारतातील डाव्यांचा उग्रवाद म्हणजे काय? 2. भारताच्या परराष्ट्र धोरणाची मूलभूत तत्त्वे स्पष्ट करा. 3. महिला सक्षमीकरणासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना स्पष्ट करा. 4. भारतात प्रशासकीय सुधारणा करण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न स्पष्ट करा. क्रमांक 1. भारतातील डाव्यांचा उग्रवाद म्हणजे काय? उत्तर: 1. नक्षलवादी चळवळ ही माओवादी चळवळ अथवा डाव्यांची उग्रवादी चळवळ म्हणूनही ओळखली जाते. 2. तिला शेतमजूर, दलित आणि आदिवासी लोकांचे समर्थन आहे. ही चळवळ शहरी भागात, विशेषतः कामगार वर्गात पसरली आहे. 3. जिथे अन्याय, शोषण, दमन आणि राज्याकडून दुर्लक्षिले गेल्याची भावना असते, तेथे ही चळवळ यशस्वी होते. 4. या चळवळीचा प्रसार बिहार, झारखंड, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या राज्यात झाला. 5. 2004 मध्ये वेगवेगळ्या नक्षलवादी गटांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया म्हणजेच माओवादी या पक्षाची स्थापना केली. 6. कार्ल मार्क्स, लेनिन आणि माओ त्से तुंग यांच्या वैचारिक बैठकीच्या आधारे कार्य करणारी ही जहाल उग्रवादी संघटना आहे. सशस्त्र बंडाच्या मार्गाने लोकशाही शासन उलथवून पाडण्यासाठी या संघटना प्रयत्नशील असल्याने त्यांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आले असून त्यांच्या कारवायांना प्रतिबंध करण्यात आला आहे. भारताच्या परराष्ट्र धोरणाची मूलभूत तत्त्वे लिहा. उत्तर: भारताच्या परराष्ट्र धोरणांची मूलभूत तत्त्वे पुढीलप्रमाणे आहेत. नंबर 1. राज्यांच्या सार्वभौम समानतेचा आदर करणे. 2. सर्व राज्यांच्या सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक एकात्मतेचा आदर करणे. 3. इतर राज्यांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करणे. 4. आंतरराष्ट्रीय कायद्यांचा सन्मान करणे. 5. आंतरराष्ट्रीय आणि क्षेत्रीय संघटनांमध्ये सक्रियरित्या सहभागी होणे. 6. शांततापूर्ण सहजीवन आणि आंतरराष्ट्रीय विवादांचे शांततामय मार्गाने निराकरण यावर विश्वास असणे. 3. महिला सक्षमीकरणासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना स्पष्ट करा. उत्तर: महिलांच्या सक्षमीकरणासाठी पुढील उपाययोजना करण्यात आल्या आहेत. 1. संवैधानिक तरतुदी. भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका, मूलभूत आणि मार्गदर्शक तत्त्वे यात महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध तरतुदी करण्यात आल्या आहेत. समानतेचा हक्क सर्वात महत्त्वाचा आहे. महिलांच्या कल्याणासाठी किंवा सक्षमीकरणासाठी विशेष कायदे करण्याचा अधिकार संसदेस आहे. समान कामासाठी समान वेतन हे मार्गदर्शक तत्त्व महत्त्वाचे आहे.
2. वैधानिक तरतुदी. महिलांवर होणाऱ्या अन्यायाचे निवारण करण्यासाठी हुंडा प्रतिबंधक कायद्यासारखे अनेक कायदे करण्यात आले आहेत. अलीकडच्या काळात राष्ट्रीय महिला आयोग, महिलांचे सक्षमीकरण विषयक राष्ट्रीय धोरण, 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्त्यांद्वारा स्थानिक प्रशासनात 33% जागा व अधिकारपदे महिलांसाठी आरक्षित करण्यात आली आहेत. 3. स्वयंसहाय्यता गटांच्या स्थापनेस प्रोत्साहन. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या महिलांनी एकत्र यावे आणि स्वयंसहाय्यता गटांची स्थापना करून आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व्हावे या कृती कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यात आले आहे. अशा उपक्रमांसाठी शासन व वित्त संस्था अनुदान देतात, सवलतीच्या दराने वित्तपुरवठा करतात आणि त्यांच्याद्वारा उत्पादित वस्तूंच्या विपणनास सहाय्य करतात. 4. भारतात प्रशासकीय सुधारणा करण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न स्पष्ट करा. उत्तर. भारतीय प्रशासकीय व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने दुसऱ्या प्रशासकीय आयोगाची नेमणूक करण्यात आली होती. या आयोगाने केलेल्या काही महत्त्वाच्या शिफारसी पुढीलप्रमाणे: 1. उत्तरदायी आणि पारदर्शी शासन. 2. परिणामाभिमुख प्रशासन. 3. नागरिक केंद्री प्रशासन. वरील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आयोगाने पुढील उपक्रम किंवा सुधारणा सुचवल्या. 1. लोकांना प्रशासनविषयक अधिकार देणारे कायदे. 2. नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी संस्थात्मक यंत्रणा उभारणे. 3. नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये सुधारणा करणे. 4. प्रशासकीय प्रक्रियेत सुलभता आणणे. 5. प्रशासकीय कार्यक्षमता वाढण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे. 6. कर्मचाऱ्यांच्या उत्तम कामगिरीची दखल घेणे. 7. अंतर्गत शिस्त पालनाचा आग्रह. 8. अंतर्गत नियमन व नियंत्रणे कमी करणे. 9. सार्वजनिक कार्यक्रमांद्वारा सुशासनविषयक विचारांचा प्रसार करणे. प्रश्न 7वा सुरू करण्यापूर्वी महत्त्वाची सूचना. या चॅनलवर मी इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर पोस्ट केलेले आहेत. ते पाहायचे असतील तर या चॅनलची एक प्लेलिस्ट एकदा जरूर पाहून घ्या, कारण मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका देखील तुम्हाला मिळतील. प्रश्न क्रमांक 7वा. खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सुमारे 150 ते 200 शब्दात स्पष्ट करा. 10 गुण. 2 प्रश्नांच्यापैकी एकच प्रश्न सोडवायचा. 10 गुणांच्यासाठी हा दीर्घोत्तरी प्रश्न आहे. पहिला प्रश्न. भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक स्पष्ट करा. मुद्दे दिलेले आहेत: ऐतिहासिक घटक, आर्थिक घटक, राजकीय घटक, भौगोलिक घटक, आंतरराष्ट्रीय व्यवस्था. किंवा दुसरा प्रश्न. जागतिकीकरणाचे परिणाम स्पष्ट करा. तंत्रज्ञानावरील परिणाम, सामाजिक परिणाम, सांस्कृतिक परिणाम, राजकीय परिणाम आणि आर्थिक परिणाम. आपण सविस्तर उत्तर पाहूया. क्रमांक 1. भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक पुढील मुद्द्यांच्या आधारे सविस्तर लिहा. मुद्दे आहेत: अ. भौगोलिक घटक, ब. ऐतिहासिक घटक, क. आर्थिक घटक, ड. राजकीय घटक आणि ई. आंतरराष्ट्रीय व्यवस्था. आपण सविस्तर उत्तर लिहूया. उत्तर. भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणाऱ्या घटकांचे विवरण पुढीलप्रमाणे. अ. भौगोलिक घटक. दक्षिण भारताची विस्तृत किनारपट्टी तसेच उत्तर आणि ईशान्येकडील हिमालय पर्वतांच्या रांगा यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाला आकार दिला आहे. उत्तर आणि ईशान्य सीमेपलीकडे चीनसारखा मोठा देश असणे याचाही परराष्ट्र धोरणावर परिणाम झाला आहे. शेजारी देशांची भारताबरोबर सीमा आहे. भारताचे हिंदी महासागरात महत्त्वाचे स्थान आहे. ब. ऐतिहासिक घटक. शांतता आणि सहजीवन या भारताच्या पारंपरिक सांस्कृतिक मूल्यांचा आणि पश्चिम, मध्य आणि आग्नेय आशियातील देशांबरोबरील ऐतिहासिक सांस्कृतिक संबंधांचा भारतीय परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडला आहे. वसाहतवाद आणि वर्णभेदाला विरोध ही मूल्ये भारताच्या स्वातंत्र्य लढ्यादरम्यान उद्भवली. क. आर्थिक घटक. वासाहतिक काळापासून चालत आलेल्या गरिबी आणि मागासलेपणातून बाहेर येण्याची तीव्र गरज भारताला जाणवत होती. सशर्त आर्थिक मदत भारताने नाकारले. आयात पर्यायी धोरण आणि सार्वजनिक क्षेत्राचे महत्त्व यांचा भारताच्या परराष्ट्र धोरणावर मोठा परिणाम झाला. 1991 नंतर उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाचे धोरण अवलंबल्यानंतर
भारतीय परराष्ट्र धोरणात अनेक मूलभूत बदल घडून आले आहेत. आंतरराष्ट्रीय व्यवस्था. शीतयुद्धाच्या काळात द्विध्रुवीय व्यवस्था आणि महासत्तांचे राजकारण यांचा भारतीय परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडला. शीतयुद्ध संपल्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणात मोठे बदल घडले. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेप्रमाणे क्षेत्रीय व्यवस्थेचाही भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडला आहे. दुसरा प्रश्न 10 गुणांच्यासाठी. जागतिकीकरणाचे परिणाम स्पष्ट करा. तंत्रज्ञानावरील परिणाम, सामाजिक परिणाम, सांस्कृतिक परिणाम, राजकीय परिणाम आणि आर्थिक परिणाम. सविस्तर उत्तर पाहूया. तंत्रज्ञानावरील परिणाम. 1990च्या आधी दूरदर्शन हे भारतातील एकमेव दूरचित्रवाणी माध्यम होते. 1990 साली CNN या परदेशी वृत्तवाहिनीला प्रवेश दिल्यानंतर भारतात शेकडो देशी व विदेशी वाहिन्या सुरू झाल्या आहेत. 1991 पूर्वी टेलिफोनची उपलब्धता मर्यादित होती. आज भ्रमणध्वनी सार्वत्रिक झाले आहेत. सरकारी व खाजगी कंपन्या ही सेवा पुरवतात. ही तंत्रज्ञानातील सर्वात महत्त्वाची क्रांती आहे. या जगात कोणाशीही कुठेही तात्काळ संपर्क साधण्याची सोय निर्माण झाली आहे. विचार, संस्कृती आणि माहितीचा प्रसार कोठेही करणे यामुळे शक्य झाले आहे. आंतरजालाच्या सर्च इंजिनच्या माध्यमातून आपल्याला माहिती गोळा करता येते. तसेच ट्विटर, स्काईप, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअपच्या माध्यमातून सोशल नेटवर्किंगची सोय उपलब्ध झाली आहे. 4. माहितीच्या युगातील तंत्रज्ञान हे साधारणतः आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे असते. माहिती तंत्रज्ञान कोणत्याही देशांच्या सीमांना बांधील नसते. त्यामुळे सीमापार गट, संस्था आणि बिगर राजकीय घटक, गुन्हेगारी आणि दहशतवादी संघटनांच्या वाढीस मदत होते. अशा सीमापार गटांवर नियंत्रण ठेवणे किंवा त्यांच्या कार्यावर मर्यादा आणणे हे राज्यांना अवघड जाते. सामाजिक परिणाम. जागतिक पातळीवर प्रसारमाध्यमात झालेली क्रांती आणि आंतरजाल सेवेची उपलब्धता यामुळे लोकांना जगात काय घडत आहे हे जाणून घेणे शक्य झाले आहे. याचबरोबर लोकांचे देशांतर्गत आणि देशाबाहेरचे भ्रमण यांचा समाज आणि संस्कृतीवर परिणाम झालेला दिसून येतो. आज आपल्याला वैश्विक कॉस्मोपॉलिटिन संस्कृतीचा उदय होताना दिसून येत आहे. त्यामुळे आधुनिकीकरण, पाश्चात्तीकरण, धर्मनिरपेक्षता ही मूल्ये पारंपरिक मूल्यांपेक्षा महत्त्वाची वाटू लागली आहेत. सांस्कृतिक परिणाम. लोकांच्या वैयक्तिक जीवनावर याचा प्रभाव दिसून येतो. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल झाल्याचे दिसून येते. सण साजरे करण्याच्या पद्धतीत पाश्चिमात्य प्रभाव दिसून येतो. मदर्स डे, फादर्स डे, फ्रेंडशिप डे यासारख्या नवीन कल्पना पुढे येतात. तसेच पाश्चात्य पद्धतीचे कपडे घालण्याचा कल वाढलेला दिसतो. पारंपरिक कुटुंब पद्धतीत बदल झाला आहे. समाजात वाढत चाललेला व्यक्तिवाद आणि चंगळवाद किंवा भौतिकवाद हा जागतिक संस्कृतीचा परिणाम आहे. राजकीय परिणाम. लोकशाहीचे महत्त्व. 1989ची पूर्व युरोपमधील क्रांती आणि सोव्हिएत रशियाचे विघटन या घटनानंतर लोकशाही व्यवस्थेच्या दिशेने जग वाटचाल करीत आहे. सहभागयुक्त राज्य, नागरिक केंद्री शासन आणि सुशासन या संकल्पना आता महत्त्वाच्या झाल्या आहेत. नागरिक केंद्री शासन आणि सुशासन व्यवस्थेत नागरी समाजाच्या सहभागावर भर दिला जातो. राज्याचे स्थान. जागतिकीकरणाच्या संदर्भात असे मानले जाते की आता राज्याचे महत्त्व कमी होत चालले आहे. सार्वभौमत्व हा राज्याचा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यावर आज आघात होत आहेत. आंतरराष्ट्रीय कायद्याचा विस्तार, प्रादेशिक आर्थिक संघटना, बाजारपेठांचे जागतिकीकरण, पर्यावरण आणि मानवी प्रश्नांबाबतची वाढती चिंता ही बाह्य आव्हाने आहेत. सहमतीचा अभाव, वांशिक बिगर राजकीय घटकांचा वाढता कार्यभाग, पर्यावरण, लिंगजन्य भेद आणि मानवतावादी समस्या ही अंतर्गत आव्हाने आहेत. बिगर राजकीय घटक. नागरी समाजाच्या वाढत्या महत्त्वामुळे स्वयंसेवी संघटना आणि बिगर सरकारी संस्थांना महत्त्व प्राप्त झाले आहे. या संस्था मानवी समस्यांच्या प्रश्नांवर भर देतात. दहशतवादी संघटना या बिगर राजकीय घटकाला आज महत्त्व प्राप्त झाले आहे.
मानवी हक्क. जागतिकीकरणाच्या युगात मानवाधिकारांचे संरक्षण हा एक महत्त्वाचा विषय बनला आहे. भारतासारख्या विकसनशील देशात नागरी आणि राजकीय हक्कांच्या आधी आर्थिक विकास साधण्याची गरज असते. वैयक्तिक अधिकारांपेक्षा समाजहिताचे महत्त्व अधिक आहे. विचार प्रणाली. शीतयुद्धाच्या काळात विचारसरणी महत्त्वाची समजली जात असे. शीतयुद्धाच्या शेवटाबरोबरच साम्यवाद आणि विचार प्रणालीचा अंत झाला असे प्रतिपादन करण्यात येते. आर्थिक परिणाम. भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार. उद्योगांमध्ये भांडवली गुंतवणूक ही केवळ सरकारी पातळीवरच नव्हे तर खाजगी क्षेत्रातून देखील होत असते. टाटा किंवा रिलायन्स सारख्या खाजगी कंपन्या भारतातच नव्हे तर अमेरिका, युरोप आणि आफ्रिका खंडातील राष्ट्रात देखील गुंतवणूक करतात. ONGC सारख्या भारतीय सरकारी कंपन्या परदेशात गुंतवणूक करतात. अनेक परदेशी कंपन्या भारतात गुंतवणूक करत आहेत. ही गुंतवणूक पायाभूत सुविधा तसेच ग्राहकोपयोगी वस्तू अशा दोन्ही क्षेत्रात होताना दिसून येते. व्यापार या संकल्पनेत झालेले बदल. जागतिकीकरणाच्या कालखंडात व्यापार या संकल्पनेत सेवा क्षेत्राची भर घातली गेली. बँक, विमा इत्यादी सेवा व्यापारात समाविष्ट करण्यात आल्या. त्याच्या पुढे जाऊन बौद्धिक संपदेचा व्यापारही करण्यात येतो. कंटेनर कार्गोद्वारा मोठी जहाजे प्रचंड प्रमाणात मालाची वाहतूक करतात. त्यांच्यासाठी विशेष बंदरी उभारले जातात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराकडे बघण्याच्या दृष्टिकोनात आमूलाग्र बदल घडून आला आहे. जागतिक व्यापार संघटना. सन 1948 पासून कार्यान्वित असलेल्या गॅट कराराच्या मर्यादा स्पष्ट झाल्यानंतर जागतिक व्यापारावर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणेची गरज जाणवू लागली. प्रदीर्घ काळ विचारविनिमय झाल्यानंतर 1995 साली जागतिक व्यापार संघटनाची निर्मिती करण्यात आली. आयातीवरील सीमा शुल्क आणि इतर कर रद्द करून जागतिक पातळीवर व्यापार मुक्त करण्यासाठी राष्ट्रांना प्रोत्साहन देण्याचे कार्य ही संघटना करते. आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी असलेल्या नियमांचे पालन सदस्य राष्ट्रांनी करावे यासाठी ती प्रयत्नशील असते. देशांदरम्यानचे व्यापारासंबंधीचे विवाद सोडवते आणि देशादेशांमधील व्यापारविषयक बोलणी घडवून आणते. ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशनचा उदय. ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशन ही बहुराष्ट्रीय कंपन्यांचाच प्रकार आहे. या कंपन्या कोणत्याही एका राष्ट्राला बांधील नसतात. त्यांचे एकाच राष्ट्रात मूळ स्थान नसते. काही ट्रान्सनॅशनल कंपन्या नेस्ले, बायर, युनिलिव्हर, सिमेन्स, जनरल इलेक्ट्रिक इत्यादी 1990च्या दशकापर्यंत आर्थिक क्षेत्रावर सरकारी नियंत्रण होते. जागतिकीकरणाच्या युगात खाजगी उद्योगांमध्ये वाढ झालेली दिसून येते. या खाजगी कंपन्या देशांतर्गत कार्य करीत होत्या त्या आता अन्य देशात व्यापार करतात. त्यांचे रूपांतर बहुराष्ट्रीय आणि ट्रान्सनॅशनल कंपन्यांमध्ये झाले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेवरील त्यांचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शासकीय निर्णय प्रक्रियेवर त्यांचा प्रभाव निर्णायक स्वरूपाचा असल्याचे दिसून येते. धन्यवाद. अशा प्रकारे आपण इयत्ता 12वी कला या शाखेची राज्यशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. मागील वर्षाची ही प्रश्नपत्रिका एक मार्गदर्शन म्हणून तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. आणि आवडलेल्या व्हिडिओखाली तुमची कमेंट असेल तर आणखी व्हिडिओ तयार करण्याची प्रेरणा मिळते. तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील व्हिडिओ पाठवा. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.